न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक मालक महासंघाच्या उद्या होणारा महामोर्चा तूर्त स्थगित करण्यात आलाय। आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसातच यावर योग्य असा निर्णय घेण्यात येईल अशी आश्वासन दिले। त्याप्रमाणे योग्यताप्रमाण न्यूतीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंड हा नियम देखील रद्द करण्यात आल्यामुळे आज रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक महासंघाच्या वतीने शालिमार येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळेस एकमेकांना पेढे भरवत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला। गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरातील रिक्षा असेल टॅक्सी असेल यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना या एकत्र आल्या होत्या। त्यातून एक महासंघ स्थापन झाला आणि त्या महासंघाच्या माध्यमातून उद्याकडे एक मोठं मोर्चाचं आयोजन केलं होतं, भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं, ज्यासाठी नाशिकमधील सर्व युनियनचे पदाधिकारी कामाला लागलेले होते। प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या स्टँडवर जाऊन लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळे हा मोर्चा एवढा मोठा भव्य दिव्य होणार होता। ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आज दुपारी 3:30 वाजता जे 50 रुपये जी पेनल्टी लावलेली होती पर डे प्रमाणे ज्या गाड्यांची पासिंग झालेली नाही अशा लोकांसाठी ती पेनल्टी त्यांनी माघार घेतलेली आहे। आणि माघार घेतल्यानंतर आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या होत्या का जे रिक्षा असेल टॅक्सी असेल टेम्पो असेल यांच्यासाठी अधिकृत स्टँड मिळाला पाहिजे, त्या स्टँडसाठी साहेबांना आम्ही विनंती केली। दुसरी एक मागणी होती का RTA कमिटीमध्ये प्रत्येक युनियनच्या वतीने 2 पदाधिकारी असतात, ते पदाधिकारी घेतल्यानंतर हे जे एकतर्फी निर्णय होता ते होऊ नये याकरता RTA कमिटीमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी। आणि तिसरी एक मागणी होती मीटरमध्ये कॅलिब्रेशन 2000 रुपये जो दंड होता तो माघार घ्यावी। यासाठी या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी RTO जिल्हाधिकारी स्वतः पोलीस कमिशनर आणि NMC यांच्या सगळ्यांची एक आणि युनियन संयुक्त बैठक या 2-3 दिवसात ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो स्थगित करून थांबवण्यात आलेला आहे आणि मी सरकारचे आणि इतर सगळ्यांचे युनियनचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। जेवढेही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचे जेवढेही प्रतिनिधी आहेत नाशिक शहरातले तेवढे सर्वच्या सर्व उद्याच्या या आंदोलनात सहभागी होणार होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने तात्काळ आमच्या ह्या रिक्षा चालक टॅक्सी चालकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचं कुठंतरी पुनरावलोकन करून आमचा हा जो शोषित पीडित समाज घटकातील जेवढेही रिक्षा आणि टॅक्सी चालक असतील अशा सर्वांना तात्काळ निर्णय घेऊन जो या ठिकाणी मोर्चाचा जो काही इम्पॅक्ट असेल हा इम्पॅक्ट हा लोकांच्या आणि जनभावनेच्या जर विचार केला तर त्या जनभावनेच्या विचारांशी आणि त्यांच्या कौटुंबाशी खेळणारा होता। म्हणून आम्ही या ठिकाणी टॅक्स जो कुठलाही विचार न करता हा टॅक्स लावण्यात आला होता, त्या टॅक्ससाठी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ताकद लावली होती। उद्याचा मोर्चा हा पूर्ण नाशिक शहरामध्ये एक मोठा मोर्चा होणार होता, परंतु आमच्याही लोकांच्या अशा भावना आहेत की आम्हालाही कुठं नाशिकला कुठं वेटीस धरणं आवडत नाही, कारण आम्ही सर्व लोक या नाशिककर असल्या कारणाने आम्हाला सगळ्यांना या नाशिकची जाण आहे। म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील भाऊ आणि आमचे बाळासाहेब पाठक यांनी सांगितलंच होतं की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मोर्चाच्या आज जर या ठिकाणी निर्णय घेतला तर आमच्या समितीने ठरवलंच होतं की या निर्णयाचं स्वागत करून आम्ही आमचा मोर्चा स्थगित करू आणि ज्या काही 2-3 या ठिकाणी मागण्या आहेत त्या कलेक्टर साहेबांच्या आखात्यारीत्या आहेत। आम्ही सगळ्या समितीच्या वतीने कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही तात्काळ मीटिंग बसवत आहे एवढ्या 2-3 दिवसामध्ये आणि आमच्या समितीला त्या ठिकाणी बोलून त्याच्यावर डिस्कस करून त्याही मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत। आणि त्या अनुषंगाने आमचं हे उद्याचं आंदोलन आमच्या सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्थगित करीत आहोत।
या प्रसंगी धर्मवीर सुधीर भाऊ बागुल, बाळासाहेब पाठक, अजय बागुल, मामा राजवडे, हैदरभाई सय्यद, सुनील वाघ, राजेंद्र वागले, अजीम सय्यद पठाण, अशोक वाडांगळे, शंकर बागुल, मनोज जाधव, कैलास बारवरकर, समीर शेख, माझी पठाण, माधव वाणी, निलेश शेलार, किरण डहाळे, बाळासाहेब गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.